जे हास्यजत्रा किंवा चला हवा येऊ द्या अशा कॉमेडी शोमधून जे नावारूपाला आलेले कलाकार आहेत त्यांच्यावर ठप्पा लागण्याचं प्रमाण फार जास्त आहे, की ही कॉमेडी ॲक्ट्रेस आहे किंवा ही विनोदी अभिनेत्री आहे, ही विनोदी अभिनेता आहे. हे तू सगळीकडे नवीन करण्यासाठी चाच पडतोय. ही ती भीती आहे का, की मला टाइपकास्ट नाही व्हायचंय किंवा पुढे जाऊन प्रत्येक दिग्दर्शकाने मला अच्छा तो निमिष का? अच्छा तो कॉमेडी चांगला करतो, मग त्याला त्याच भूमिकेसाठी बोलवा. ही भीती आहे कुठे? कायमची आहे ही भीती. मला असं वाटतं मी कितीही प्रूव्ह करत राहिलो, तरी पण काय म्हणूया आपण ह्याच्यातून ज्याला पॉझिटिव्ह फायदा होतो त्याला होतो. पण निगेटिव्हचे जास्त अनुभव आहेत आणि अर्थात मी देखील हे बघितलंय. मी एका ऑडिशनला गेलो होतो जिथे जस्ट बिकॉज मी हास्यजत्रा केलेलं होतं म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की माहीत नाही. सो माझं असं झालेलं की ऑडिशन ही प्रक्रिया मग आहे का? कशासाठी घेता तुम्ही ऑडिशन्स? तुम्ही याचसाठी घेता की हा या कॅरेक्टरसाठी. काय आहे आपला ऑडियन्स. माझं असं म्हणणं आहे की प्रोडक्शन्स किंवा इतर जे कोणी रिलेटेड आहेत कास्टिंग करणारे ते आहेतच याला जबाबदार. पण आपला ऑडियन्स कुठेतरी हलका मला असं वाटतं याच्यासाठी जबाबदार आहे. तुम्ही इतकं पटकन एखाद्याला डन करून टाकता ना की हा याच्यातच याला बघूया किंवा हा असाच चांगला वाटतो. मी तुला सांगतो की मला एक इंटरव्ह्यू मला आठवतं गोस्वामी सरांचा मला इतका आवडला होता. ते त्याच्यात म्हणाले होते की माझ्याकडचा कुठलाही अभिनेता मी त्याच्याबद्दल ही खात्री देऊ शकतो की तो बाहेर गेल्यावर कुठल्याही प्रकारचं काम करू शकतो. कॉमेडियन म्हणणं मी उद्या सुनील ग्रोवरला कधीच कॉमेडियन नाही म्हणणार आहे. करेक्ट. त्याला का कॉमेडियन म्हणतात लोक? ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर. तुम्ही तो कुठल्याही प्रकारचं स्टँडअप कॉमेडी जे करतात माझं असं म्हणणं आहे की ते कॉमेडियन आहेत. उद्या तुम्ही जॉनी लिव्हरला इमोशनल कॅरेक्टरमध्ये देखील बघितलंय. इज नॉट अ कॉमेडियन. त्याला विनोदी काम करता येतं, हा त्याचा प्लस आहे. म्हणूनच तुम्ही त्यांची ऑडिशन घेता आणि तुम्ही हे ठरवता. तर तू म्हणालीस तसं की मला देखील याची भीती आहे आणि ती कायमची आहे. म्हणून मी दुसरी कामं करतोय का? तर हो, पण म्हणून नाही येते. माझं नशीब चांगलं असं मी म्हणेन कुठेतरी की मला ही कामं मिळत आहेत. आय एम व्हेरी थँकफुल, आय एम व्हेरी लकी की मला या प्रकारच्या कामांसाठी देखील कन्सिडर केलं जातं आहे. आणि माझं तर हे म्हणणं आहे की लवकरात लवकर इंडस्ट्रीपर्यंत आणि लोकांपर्यंत देखील ही कामं. जसं मी म्हटलं मी एक शॉर्ट फिल्म केली याच महिन्यात. निलेश कुंजीर नावाचा रायटर डिरेक्टर आहे त्याची. ती रिलीज होणार आहे या महिन्यात. मी इगरली वेट करतोय की ती शॉर्ट फिल्म कधी येते आणि लोकांपर्यंत पोचते. आत्ता मी जे कॅरेक्टर प्ले करतोय झी मराठीच्या सिरियलमध्ये मला माहीत नाही की मी टाईपकास्ट झालो आहे म्हणून मला त्या कॅरेक्टरसाठी घेतलं आहे का? पण कालचं उदाहरण आहे. मी सेटवर होतो आणि एक इंटर्न म्हणून जॉईन झालेली मुलगी आहे डिरेक्शन टीमला. तिने मला विचारलं की सर तुम्ही नॉर्मल आयुष्यात पण तुमच्या कॅरेक्टरसारखेच आहात की तुम्ही नॉर्मल बोलता? 1 आठवड्यापूर्वी एक जण मला भेटला होता. मी काहीतरी शॉपिंग करायला गेलो. अरे तुम्ही किती शांत रिप्लाय करताय. तुम्ही त्या सिरियल मला वाटलेलं तुम्ही तसेच आहात. इतकं पटकन लोक टाईपकास्ट करून टाकतात की अच्छा मग हा याच प्रकारचा. आता हे मी ऑडियन्सचं सांगतोय तुला. पण इंडस्ट्रीतलं जसं मी ती इंटर्न म्हणून आलेली असिस्टंट म्हणते तर त्यांना असं वाटतं की हा याच प्रकारचं कॅरेक्टर प्ले करू शकतो. मी लास्ट इयर एक नेटफ्लिक्ससाठीचं माझं सिलेक्शन झालं नाही पण नेटफ्लिक्सला एक सिरीज येणार होती त्याचं ऑडिशन दिलं होतं. ते ना निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आय वॉज सो होपिंग. मी शॉर्टलिस्टेड होतो 3 जणांमध्ये आणि मग माझं झालं नाही. पण मी इतकं होप करत होतो की हे एक काम लोकांपर्यंत जावं आणि लोकांना हे कळावं की इतकं काहीतरी वियर्ड किंवा वेगळं कॅरेक्टर देखील हा ॲक्टर करू शकतो. म्हणूनच तर तुम्ही ॲक्टर म्हणून नाहीतर तुम्ही या इंडस्ट्रीतले काम करणाऱ्यांना कॅरेक्टर म्हणून ओळखले असतं की हा कॅरेक्टर आहे. हा ॲक्टर आहे कारण हा वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकतो. तर होपफुली हे लवकरात लवकर थांबेल. लवकरात लवकर माझ्या बाबतीत तरी थांबावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच आय एम ट्राईंग की आता ही द्विधा जी फिल्म येणार आहे याच्या डिरेक्टरनी देखील काही दिवस मी एकत्र काम केल्यानंतर मला असं सांगितलं की तू या प्रकारची कामं जास्त केली पाहिजेस. सो मला इतकं बरं वाटलं की इंटेन्स किंवा सटल
झोनला देखील लोक विचार करतात. बरोबर. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.